काल बीडमध्ये ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये महाएल्गार मोर्चा झाला। या मोर्चामध्ये अनेक टीका टिप्पणी जी आहे ती एकूणच करण्यात आलेली आहे। खास करून ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांचा व्हिडिओ देखील त्या मेळाव्यातून दाखवण्यात आलेला आहे। एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत। सर, कालचा जो काही मेळावा झाला खऱ्या अर्थाने तर सरकारवर टीका व्हायला पाहिजे होती, मात्र ओबीसी नेत्यांवरच जे आहे ते टीका या ठिकाणी पाहायला मिळाली। खास करून विजय वडेट्टीवारांचा जुना एक व्हिडिओ त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी दाखवला। तुम्हाला काय वाटतं, हे योग्य होतं का त्या ठिकाणी दाखवणं? ही ओबीसी समाजाची शोकांतिका आहे खरं म्हणजे, की ओबीसी समाज हा आपसामध्येच भांडत असतो, संघर्ष करत असतो आणि एकमेकांवरती टीका करत असतो। मला मान्य आहे की काल हे मोर्चा झाला, आम्ही मोर्चाला शुभेच्छा दिल्या, मोर्चा यशस्वी झाला, चांगली भाषणं झाली, परंतु हे करत असताना वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा नागपूरमध्ये चांगल्या प्रकारे मोर्चाचं आयोजन केलं होतं, शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि दोन्ही ठिकाणच्या मागणी सेम होती, मागणी काही वेगवेगळी नव्हती। अशा वेळेस आपल्याच ओबीसी समाजातील दुसऱ्या नेत्यांनी एखादं कधी त्याच्या हातून अनावधानाने काही अशा प्रकारचं हे झालं असेल तर ते उकरून काढून एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर ते पब्लिकली दाखवणं म्हणजे समोरच्याची इमेज कमी करणं आहे, समोरच्या व्यक्तीविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं हे काम आहे। आणि म्हणून आज जे आम्ही अपेक्षित करतो, मी नेहमी बोलत असतो की ओबीसी हा 400 जातीचा समूह आहे, 60% लोकसंख्येचा समूह आहे, त्याच्यामुळे अनेक नेते ओबीसी समाजामध्ये राहणार, त्याच्यात काही गैर नाही आहे आणि प्रत्येक नेत्यामध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नसावे ही माझी नेहमी अपेक्षा असतो। आणि आता कालचा हा जो प्रकार घडला तो मनभेद इथून सुरू झालेले आहे। कसं आहे की भुजबळ साहेब आमच्या महाराष्ट्राचे ओबीसीचे नाही तर देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही सर्व त्यांच्यासमोर त्यांची पोरं आहोत। मुलाच्या हातून एखादी चूक घडली असेल तर तो लपवण्याचा प्रयत्न वडिलांनी करायला पाहिजे, ते ओपन करायला नको। काय कारण भुजबळ साहेब आज जवळजवळ 35 वर्षापासून ओबीसी समाजाचं काम करते आहे, नेहमी आम्ही त्यांना आदर देत असतो। वडेट्टीवार नवीन आलेले आहेत पण त्यांचीसुद्धा मनापासून एक इच्छा आहे की मी ओबीसीसाठी काहीतरी करायला पाहिजे, परंतु अशा वेळेस त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून जे काही वक्तव्य झालं असेल त्याचा आधार घेऊन बा हे नकली ओबीसी आहे किंवा हे ओबीसी आहे अशा प्रकारचे समोरच्या व्यक्तीचं मनोबल खचविण्याचं काम तरी कोणत्याही नेत्याकडनं व्हायला नको हीच माझी अपेक्षा आहे। आम्ही म्हणतो की अनेक नेते तयार झाले पाहिजे, ओबीसीमध्ये सक्षम नेते तयार झाले पाहिजे आणि त्या सर्वांनी मिळून ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायला पाहिजे। कालचा जो काही मोर्चा होता सामाजिक मोर्चा होता, मात्र ज्या पद्धतीची जी काही भाषणं पार पडली, ओबीसीच्या मध्ये येणाऱ्यांना निवडणुकीमध्ये आडवे पाडा म्हणजे कुठंतरी राजकीय सुद्धा होता की काय अशी सुद्धा कुशंका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालच्या भाषणांमधून नेत्यांच्या खास करून पाहायला मिळाली। नाही, आता कसं आहे की एवढ्या चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य आणि हे होते आहे की मी नेहमी म्हणत असतो की राजकारणात कोणी कोणाला संपवू शकत नाही आणि कोणी कोणाला वरही आणू शकत नाही। प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने वर येत असतो, स्वतःचं नेतृत्व खंबीर नेतृत्व तयार करत असतो आणि वेळ आली की एक दिवस त्याचं अधपतन सुरू होत असते। आणि मग अशा आणि इथे कसं आहे की ज्याला आपण ॲक्शन आणि रिॲक्शन म्हणतो हे दोन्हीकडनं सुरू होत असते। आणि म्हणून आता असं झालं की दोन्ही बाजूनी अशा प्रकारच्या भाषा सुरू झालेल्या त्या चुकीच्या आहेत। काय की कोण म्हणजे आपण हे झालं आणि मग त्याचं फॉलोअप होते का? आपण एवढ्या मोठ्या चॅलेंजेस करतो, घोषणा करतो, त्या घोषणा अस्तित्वात येते का? जर खरंच लोक तुमचं 100% ऐकत असतील ना, तुमच्या मताने करत असतील, मग तर 60%च्या वर ओबीसी आहे, ओबीसी सोडून एकही माणूस निवडून यायला नको आणि ओबीसी एकत्र झाला तर SC ST आमच्यासोबत राहणार आहे।
पण मला एक प्रश्न पडतो सर, की हा जो काही जी.आर. काढलेला आहे आरक्षणासंदर्भातला, हा सरकारने काढलेला जी.आर. आहे. मात्र ओबीसी टीका जरांगे पाटलांवरती करतात, हे एक कळत नाही. म्हणजे यामुळे जरांगेला कुठेतरी ओबीसी नेत्यांवर पुन्हा प्रतिक्रिया देण्यासाठी संधी मिळते. अहो, आमचे ओबीसी नेतेच त्यांना मोठं करून राहिलेले आहे. माझं काय म्हणणं आहे, ते त्यांच्या समाजासाठी काम करतात, तुम्ही तुमच्या समाजासाठी काम करा. ते सरकार, त्यांनी पण सरकारची भांडायला पाहिजे. इतर नेत्यांना कुठल्याही प्रकारच्या त्यांच्यावरती टीका करण्याची गरज नाही. आणि आमच्या ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सुद्धा सरकारच्या विरोधात किती ओकायचं ते ओकाना, सरकारकडनं तो जी.आर. रद्द करून घ्या. नुसतं पूर्ण भाषणामध्ये 50% तुम्ही समोरच्या व्यक्तीलाच टार्गेट करता आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. अरे कोण आहे तो, कशाला त्याला टार्गेट करता? काय म्हणजे आपल्या समाजाचं संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला मोठं करण्याचं काम अशा प्रकारच्या वक्तव्यामधून होत असते. काय त्यांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. काय ते काही हे नाही आहे, सरकार नाही आहे. तुम्ही सरकारला धारेवर धरा ना, सरकारकडनं तुमचं काम करून घ्या ना. उद्या काही ते पाटील थोडी म्हणणार आहे की यांचा हा जी.आर. रद्द करा म्हणून. काय त्यांच्याकरता काढलेलं जी.आर. ते त्याचं संरक्षण करणारच, पण कॅन्सल करायचं सरकार करू शकते. सरकारच्या विरोधामध्ये भाषणं असायला पाहिजे सर्व केव्हा पण. काल स्टेजवर तीनही जे नेते होते, भुजबळ साहेब असतील, त्यानंतर धनंजय मुंडे असतील, पडळकर असतील, सध्या सत्तेमध्ये आहेत ते तिघेही. ते असताना सरकारवर चक्कर शब्द जे आहे ते कोणी काढलेलं नाही. मात्र ओबीसी नेत्यांवरच कुठेतरी टीका टिप्पणी या ठिकाणी दिसून आली, खास करून विजय वडेट्टीवारांवर. काय वाटतं, मी किती मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असं बघाल? नक्कीच. आणि याचं इव्हॅल्युएशन तुम्ही पत्रकार जास्त करू शकता. मला कशाला बोलायला लावतं त्याच्यावरती? जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि महाराष्ट्राचं ओबीसी जनताच त्याचं इव्हॅल्युएशन करणार आहे की सामाजिक मेळावा होता की एकमेकांवरती टीका करणारा मेळावा होता, आणि तेही आपसातल्याच नेत्यांवरती टीका करणारा मेळावा होता. असं प्रकारे नाही. आपण सरकारला, एवढ्या लोकांनी जर सरकारला धारेवर धरलं तर सरकारला त्याचा विचार करावा लागतो. भुजबळ साहेबांनी तो व्हिडिओ कॉल दाखवायला नको होतं. बिलकुल नको होता. मी या मताचा आहे. मी सांगितलं की आम्ही वडेट्टीवार असो, बबन तायवाळे असो किंवा आणखी कोणी असो, आम्ही त्यांच्या पोरासारखे आहोत. आणि पोराच्या हातून झालेली चूक हे सांभाळून घेणं हे वडिलाचं काम असते. अशा प्रकारे पोराला एक्सपोज करायचं काम कुठलाही वडील किंवा पिता करत नाही. आम्ही म्हणतो ना, त्यांच्या हातून चूक झाली, मान्य करतो. काय पण ती चूक दाखवून यांना हे असं नाही आहे. माणूस एका दिवसामध्ये तयार होत नसतो, तयार व्हायला वेळ लागत असते. काय चूक झाली असेल, आम्ही असं म्हणत नाही, आम्ही कधी त्याच्यावर टीका नाही केली. पण आज ते ओबीसीचं काम करण्यासाठी पुढे आलेले आहे. आपण त्यांचं मनोधैर्य वाढवायला पाहिजे, त्यांचं खच्चीकरण करायला नाही पाहिजे. खूप खूप धन्यवाद. आपण पाहू शकतो की काल जो काही महाएल्गार मोर्चा झाला त्यामध्ये भुजबळांनी जे काही आरोप वडेट्टीवारांवर केले ते कुठेतरी योग्य नाहीत अशी प्रतिक्रिया जी आहे ते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे. कारण की छगन भुजबळ हे आमचे वडिलासारखे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांनी मुलांकडून होणाऱ्या ज्या चुका आहेत त्यांना आपसामध्ये जे आहे ते मिटवायला हव्या होत्या, अशा पद्धतीने सार्वजनिकरित्या जाहीर करायला नको होत्या. आणि सोबतच ज्या पद्धतीने सरकारने हा जी.आर. काढला आहे त्यामुळे आपली टीका टिप्पणी जी आहे ते सरकारवर न करता आपण जरांगेंवर टीका करून कुठेतरी आपण जरांगेंनाच मोठे करतो का, असा देखील सवाल त्यांनी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित केला आहे. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.